नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरज राऊत तुमचं पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या फ्री ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. जसे की माहीत आहे, आज आपली कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा पार पडली. त्या परीक्षेतून आपण विचार जर करतो म्हटलं तर आपल्याला सायन्सचे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळालेले आहे 15, बरोबर ना. पण या 15 क्वेश्चन पैकी जर मी जर असं म्हणतो की ॲक्च्युली प्रश्न आपल्याला 13 प्रश्न आपल्याला सायन्सच्या संदर्भात विचारलेले असेल हे म्हणायला कुठं हरकत नाही. कारण की जर आपण विचार करतो म्हणलं तर आपल्या 2 प्रश्न आपल्याला मृदेच्या संदर्भात आपल्याला विचारताना दिसलेले आहेत, बरोबर आहे ना. हा डाटाबेस आपल्या सायन्समध्ये येत नाही, परंतु हा जो डाटाबेस आहे मृदेच्या संबंधी ते आयोगाने स्टेट बोर्डमधून जसाच्या तसा उचललेला आपल्याला दिसत आहे, बरोबर आहे ना. अशा प्रकारे सर्व काही आजचा पेपर आपल्याला कंबाईन ग्रुप बीचा पार पडलेला आहे. जर कंबाईन ग्रुप बीचा पेपर आणि राज्यसेवेच्या पेपरमध्ये तर मग डिकम्पोज करतो म्हटलं, ॲनालिसिस करतो म्हटलं तर राज्यसेवेचा पेपर या वर्षीचा सायन्सच्या संदर्भात खूप हार्ड होता. पण ते जर आपण म्हणतो म्हणलं ग्रुप बीचा कंबाईनचा सिलेबस मधला पेपर जो आहे या वेळेचा त्या मानानं तेवढा कठीण पेपर नव्हता. जर आपण जरासाही अभ्यास केला असता ते आपला पार पडलं असतं. आता मी तुम्हाला ऑनलाईन लेक्चरमध्ये सुद्धा मागच्या लेक्चरमध्ये सजीवांच्या वर्गीकरणमध्ये मी तुम्हाला 4 टॉपिक सांगितले होते मित्रांनो, बरोबर ना. 4 टॉपिक सांगितले होते. 4 टॉपिक जर तुम्ही केले म्हटलं असतं की तुम्हाला 10 मार्क तुमचे कुठेच जात नाही, हे मी तुम्हाला शब्द लिहून दिला होता, बरोबर आहे ना. आणि त्या 4 टॉपिकवरच तुम्हाला मॅक्झिमम म्हणजे 8 ते 10 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. बायोलॉजीचे सर्व 8 क्वेश्चन त्या बेसवर विचारलेले आहेत. मी तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन म्हटलं होतं, 8 ते 9 मार्क असं म्हटलं होतं. त्या ठिकाणी 8 क्वेश्चन आपल्याला त्याच टॉपिकवर 4 टॉपिक तुम्हाला पाहायला मिळालेले आहे, बरोबर आहे ना. आता बघा समोर बघा, आता आपण आपल्यापाशी जे आहे कंबाईन ग्रुप बीचा बी नावाचा सेट आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे, ठीक आहे ना. तर यामध्ये आपण आता सायन्सचा डाटाबेस बघणार आहोत, ठीक आहे. आता बघा 66 क्वेश्चन बघा, आता काय म्हणलेलं आहे, ध्वनी ऊर्जा म्हणजे. आता ध्वनी ऊर्जा म्हणजेच काय. आता मी सध्या तुमच्यासोबत बोलत आहोत तर हे माझा आवाज कंप होत आहे, व्हायब्रेशन मारत आहे, त्या कारणाने आपल्याला आवाज ऐकू येत आहे. पण आता हा जर प्रश्न तुमचा चुकला असेल तर तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज आहे, कारण की ध्वनी हे यांत्रिक ऊर्जा आणि कंपन करणारा स्रोत आहे. हे आपल्या बुकमध्ये, हे आपल्या सेकंड एडिशन जे सायन्सची निघालेली आहे त्या सेकंड एडिशन मध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे मित्रांनो, बरोबर आहे ना. म्हणून आपलं कोणतं येणार आहे, 66 याचं उत्तर आपल्याला 1 हे आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो, ठीक आहे. बाकीचा क्वेश्चन, बाकीचे ऑप्शन वाचायची आपल्याला काही गरज नाही. जर आपल्याला जर परफेक्टली ते जर विधान आपल्याला माहित आहे, ते उत्तर माहित आहे, तर आपल्याला डोळे लावून आपल्याला ते उत्तर लिहिता आलं पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. आता सेकंड वाला बघा, आता काय म्हटलेलं आहे, खालील विधाने सत्य की असत्य निवडायची आहे, म्हणजे योग्य आहे की अयोग्य हे आपल्याला विचारलेलं आहे नेमकं, म्हणजे बरोबर आहे ना. आता काय म्हणलेलं आहे, विखंडन म्हणजेच काय, फ्युजन अभिक्रिया जड युरेनियम अणूमध्ये वापरतात, हे विधान आपलं बरोबर आहे मित्रांनो. हे कशामध्ये वापरतात, जड अमोनियम मध्ये आपल्याला वापरताना दिसत आहे, ठीक आहे ना. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, विखंडन म्हणजे फ्युजन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा साठवलेली असते, हे सुद्धा विधान आपलं बरोबर आहे. युरेनियम म्हणजे काय, विखंडन म्हणजे फ्युजन मध्ये जर आपण युरेनियमचा वापर करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला खूप प्रमाणात ऊर्जा आपल्याला साठवताना दिसत आहे, तर हे सुद्धा विधान आपलं बरोबर आहे. आता नेक्स्ट बघा, आता काय म्हणलेलं आहे, विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात, हे विधान सुद्धा आपलं बरोबर आहे. जेव्हा विखंडन होते, घेतले जाते, आपलं विखंडन आपण करतो, त्या ठिकाणी आपल्याला जड अणूमध्ये आपल्याला विभवांतर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा, हे सुद्धा विधान आपलं तिसरे विधान बरोबर आहे. आता मला सांगा, कंटिन्युअसली 3 विधान आपले बरोबर आहे. बघा, आपलं असत्य सत्य असत्य म्हणजे आपलं हे विधान चुकीचं झालेलं आहे, त्याची असत्य 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 म्हणलेलं आहे, हे विधान सुद्धा आपलं चुकीचं झालेलं आहे. या ठिकाणी बघा, सत्य 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 म्हणजे आपलं हे विधान आपलं असू शकते, किंवा सत्य 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 हे विधान आपलं असू शकते. म्हणजे की सर्व काही आता आपल्या डिपेंडन्सी कोणत्या क्वेश्चनवर आहे, चौथ्या क्वेश्चनवर. चौथा ऑप्शन बघा, आता काय म्हणलेलं आहे, विखंडन अभिक्रियामध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. काय म्हणलेलं आहे, जो न्यूट्रॉन्स आहे, न्यूट्रॉन्समुळे काय काय घडणार आहे म्हणते, शृंखलालू अभिक्रिया घडणार आहे मित्रांनो. म्हणजे आपलं चौथं विधान सुद्धा आपलं बरोबर आहे. जे आपले 1, 2, 3 आणि 4 चारही विधान आपले बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. चला तर मग आता समोर जाऊया आपण. समोर कोणता प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, क्ष किरणाविषयी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, बरोबर आहे ना. म्हणजे एक्स रे विषयी प्रश्न विचारलेला आहे. आता एक्स रे प्रश्न विचारलेला आहे, तर काय म्हटलेलं आहे मित्रांनो, ते जरा लक्षात असू द्या. काय म्हणलेलं आहे, क्ष किरणे 6व्यातील अल्ट्रासॉनिक लहरी आहे.
त्या श्राव्यातील अल्ट्रासॉनिक लहरी नाही मित्रांनो, ते विद्युत चुंबकीय लहरी आहे. कोणती आहे ते? विद्युत चुंबकीय लहरी आहे. म्हणजे हे विधान आपलं काय असणार मित्रांनो? चूक असणार आहे. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे? क्ष किरण हे सरळ रेषेत प्रवास करतात. हे विधान आपलं बरोबर आहे. क्ष किरण हे कशा प्रकारे प्रवास करतात मित्रांनो? एका सरळ रेषेत प्रवास करतात, कारण की क्ष किरण हे प्रकाशाचंच एक माध्यम आहे मित्रांनो. कशाचं माध्यम आहे? प्रकाशाचंच एक माध्यम आहे. मग मला सांगा आता विधान आपलं विधान आपलं बरोबर आहे. मला सांगा पहिलं ऑप्शन काय म्हणलेलं आहे? फक्त चार वाक्य विधान आपलं बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे म्हटलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला फक्त 2 म्हटलेलं आहे. आपण याचा विचार करू की हे चूक आहे बरोबर आहे नंतर, ठीक आहे ना. जर आपले ऑप्शन बसत नसेल तर. आता सेकंड वाला बघा काय म्हटलेलं आहे? 1, 3 आणि 1-3 वाक्य बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला 2 पाहिजे होता, 2 या ठिकाणी दिसत नाही आहे, म्हणजे आपण हे सुद्धा आपण चुकीच देऊ, ठीक आहे ना. तिसरं काय म्हटलेलं आहे? 2-3 वाक्य बरोबर आहे. 2 नंबरचं आणि 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, इथं आपण स्टार मार्क करून ठेवून देऊ, आपलं हे उत्तर आपलं येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे? फक्त 1 वाक्य बरोबर आहे, म्हणजे फक्त श किरण श्राव्याची अल्ट्रासॉनिक लहरी आहे हे म्हटलेलं आहे. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. म्हणजे बघा ऑप्शन नंबर 1 चुकीचा आहे, 2 चुकीचा आहे आणि 4 चुकीचा आहे. ऑप्शन नंबर कोणतं उरला आता? ऑप्शन नंबर 3. म्हणजे याचं उत्तर कोणतं असणार आहे आपल्याला? ऑप्शन नंबर 3 मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघू, आता आपण समोर जाऊया. समोर बघा काय म्हटलेलं आहे? खालील मूलद्रव्य आवर्त सारणीतील पी घनाचा समावेश होतो. आता पी गट जे आहे आपल्याला आपण आवर्त सारणीतील बघितलेलं आहे. SPDF नावाचे आपल्याला गट या ठिकाणी दिसते आणि आपण जेव्हा याचं विघटन करतो त्या ठिकाणी 1s2, 2s2, 2p6, 3s2 अशा प्रकारे आपण त्यांचं विभाजन करत असतो. तर मला सांगा, आधीच म्हटलं होतं पी विभाजन किती? 13 ते 18 या गटातील येते. म्हणजे बघा आता इंडियन हे गट 13 ते 18 मध्ये आपल्या येताना दिसते. म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार या ठिकाणी? इंडियम हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघा आता समोर जाऊया आपण. समोरचा क्वेश्चन काय म्हणते बघा? युरेनियमच्या अणूच्या न्यूट्रॉनची संख्या किती? आता बघा या ठिकाणी काय म्हणजे अणूच्या न्यूट्रॉन्स आपल्याला काढायचे आहे. तर हे मी तुम्हाला सांगितलं होतं, ऑनलाईन लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं आणि आपल्या बुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे कशा प्रकारे आपल्याला ते काढायचं आहे. साधी आणि सोपी किंमत आहे मित्रांनो. आपल्याला काय करावं लागेल? 238 मायनस 92 करावं लागेल मित्रांनो. मला सांगा 238 मायनस 92 केलं ते आपल्याला न्यूट्रॉनची संख्या आपल्याला विचारली जाते. म्हणजे काय म्हणलेलं आहे? 238 म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि अ काय म्हटलेलं आहे? 92. याची वजा करून आपल्याला ते मिळते. मग आपला ऑप्शन नंबर कोणता असणार? आपल्याला 1 हे उत्तर आपल्याला असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. या ठिकाणी बघा हे अशा प्रकारे खूप सोपा, या वेळेसचं सायन्स मित्रांनो खूप सोप्या प्रकारे आपल्याला विचारलेलं दिसत आहे. ठीक आहे ना. खूप सोप्या प्रकारे आपल्याला विचारलेलं दिसत आहे. याचा आपल्याला फायदा नेमका म्हणजे आपल्याला होताना दिसेल. ठीक आहे ना. आता बघा नंतर काय म्हणलेलं आहे? हेमॅटाइट पासून कोणता धातू मिळतो हे सुद्धा आपण ओव्हर ज्या चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे. मेटल आणि नॉन मेटल मध्ये सांगितलेलं आहे आणि बुकामध्ये सुद्धा आपल्याला मेन्शन करून दिलेलं आहे. मी आपल्या नोट्स मध्ये सुद्धा मेन्शन करून दिलेलं आहे कशा प्रकारे ओव्हरवर कुठे प्रश्न विचारते आणि कुठे नाही हे सुद्धा आपण त्यावर हायलाइट करून आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो लोखंड आणि आयन. काय मित्रांनो? लोखंड आणि आयन हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? डिप्लोटोटस कोणत्या सब ऑर्डरच्या संबंधित आहे? बघा हे सब ऑर्डरच्या संबंधित म्हणलेलं आहे. हे आपण बुकातनी आपण मेन्शन केलेलं नाही आहे आणि नोट्स मध्ये सुद्धा आपण मेन्शन केलेलं नाही आहे. हा क्वेश्चन फक्त आपल्या नोट्स मधला नाही आहे मित्रांनो. जो क्वेश्चन आपल्या नोट्स मधला आहे, ठीक आहे ना, ते क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोच की आपल्या नोट्स मधून हा क्वेश्चन आलेला आहे. पण आपल्याला क्वेश्चन हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, हा क्वेश्चन आपल्या नोट्स मधून नाही. कारण की जो विचार करतो म्हटलं सब ऑर्डर गटाचा, सब ऑर्डर गट असे असंख्य सब ऑर्डर गट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जर आपण ते सर्व सब ऑर्डर गट जर आपण देत बसलो तर ते खूप होऊन जाईल मित्रांनो आणि ते आपल्याला पाठ सुद्धा राहत नाही. या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन नेमका म्हणजे सोडला तरी आपल्याला बरं होईल. कारण की हर एक क्वेश्चन येणं हे आपल्या हाती नसते मित्रांनो. ज्याचा आपल्याला अभ्यास आहे ते आले ते आपण सोडू शकतो, जे आपण वाचलेले आहे ते आले ते आपण सोडू शकतो. 50-50 जरी क्वेश्चन असले ते आपण सोडू शकतो. पण हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो हा 50-50 सुद्धा येण्याच्या लायकीचा नाही आहे. कारण की या ठिकाणी हा प्रश्न सब ऑर्डर सर्वांना माहित असणं हे जरासं मुश्किल आहे. तर याचं उत्तर आपल्याला लक्षात ठेवता फक्त सोरो कोडा हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघा त्यानंतर क्वेश्चन काय म्हणतील आहे? खालीलपैकी कोणता
कोएलेट्रेटा फायलमशी संबंधित नाही. आता संबंधित नाही म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे समुद्र काकडी, म्हणून सी कुकुंबर हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. काय असणार याचं वालं? सी कुकुंबर हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा समोरचा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे, खालीलपैकी कोणते उभयचर, काय म्हणलेलं आहे, खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी हे आंधळे असतात म्हणलेलं आहे मित्रांनो. जे उभयचर प्राणी आहे ते कोणते प्राणी हे आंधळे असतात, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मला सांगा आता, जर बेंडूकचा विचार करतो म्हटलं आणि टायरसचा विचार करतो म्हटलं तर हे जे प्राणी आहे मित्रांनो, हे यांना उत्कृष्ट डोळे आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे सपुष्ट डोळे आपल्याला पाहायला मिळतात, ज्याचे डोळे आपल्याला आपल्या डोळ्यांनी सुद्धा आपल्याला दिसते की यांना डोळे आहे बा म्हणून, बरोबर आहे ना. त्या ठिकाणी बघा बेंडूक आणि टॅटस हे तर आपलं येणार नाही. तिसरं बघा आता, सिलिसिलियम हे एक आपल्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखे उदाहरण आहे, ठीक आहे ना. सापासारखे असतात, गांडूळ सारखे असतात, याला आपल्याला डोळे आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजेच हे काय आंधळे असतात. म्हणजे याचं उत्तर कोणतं असणार आहे मित्रांनो, 74चं 3 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा आता, काय म्हटलेलं आहे, लिंबूवरील कॅकर रोग, काय म्हटलेलं आहे, लिंबूवरील कॅकर रोग या रोगाचा मूळ या रोगकारक मुळे होते. याचं उत्तर असणार आहे मित्रांनो झायनोसोमस सिट्रिया. काय असणार आहे, झायनोसोमस सिट्रिया. हे जे आहे हे आपला बुरशीवर आपल्याला रोग पाहायला मिळतो. कोणता, सॅटिलिओ मायटेनिस हे कशावर पाहायला मिळतो, बुरशीवर पाहायला मिळतो मित्रांनो. आणि कॅरोलस मॅक्रोसेफिला हे आपल्याला बाजरीवर पाहायला मिळतो. कशावर पाहायला मिळतो, बाजरीवर पाहायला मिळतो मित्रांनो रोग. आणि हे कोणतं आहे, सेपिलोफेलस सोळगी हे आपल्याला कशा प्रकारचे आहे रोग, बुरशी या प्रकारचे रोग आहे. ठीक आहे ना, बुरशी या प्रकारचे रोग आहे. हे आपल्या नोट्स मध्ये सुद्धा हे पॉइंट आपण दिलेले आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आता बघा 75व्याचं उत्तर कोणतं आहे आपल्याला, 75व्याचं उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघू आता आपण. त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते तर बघा, हा जो क्वेश्चन आहे छात्रवाद जे मी म्हटलेला आहे, हा क्वेश्चन आपल्याला सायन्सच्या संदर्भातला नाही असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही, कारण की हे आपल्याला डायरेक्ट आपल्या स्टेट बोर्डच्या माध्यमातून उचललेलं आहे. त्या कारणाने हे आपल्या सायन्स मध्ये या ठिकाणी विचारलेला गेलेला आहे. आता काय म्हटलेलं आहे बघा, काय म्हटलेलं आहे, वनस्पतीच्या जोरदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा ऑब्लिक माती आहे. ठीक आहे ना, रिकामी जागा हे माती आपली सर्वोत्तम कोणती आपल्या वनस्पतीच्या वाढीसाठी विचारलेली आहे. आता बघा, वालुकामय माती म्हणजे काय, त्या ठिकाणी आपल्याला वाळू आपल्याला त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळते, त्याला काय म्हणतो आपण, वालुकामय माती असं आपण म्हणतो. ठीक आहे ना. आता मला सांगा, वाळू आपण बघतो जेव्हा त्याचे कण आपल्याला कशा जाळ कण असणार आहे, त्या ठिकाणी जाळ कणातून आपले पोषक द्रव्य निघा आपल्या पाझरणार आहे, खाली जाणार आहे, बरोबर आहे ना. जेव्हा वालुकामय मातीमध्ये पोषक द्रव्य असते, ते पोषक द्रव्य वाळू असल्यामुळे त्या ठिकाणी मोठे मोठे दाणे असल्यामुळे, आता बघा हे जे मोठे मोठे दाणे आहे, या ठिकाणी बघा, या ठिकाणी गॅप आहे, या ठिकाणी गॅप आहे, असे या ठिकाणी आपल्याला गॅप आपल्याला पाहायला मिळते. त्या गॅपच्या माध्यमातून जेवढा मोठा दगड असेल, जेव्हा मोठे कण असेल, त्या ठिकाणी तेवढेच जास्त गॅप असेल, त्या गॅपच्या माध्यमातून पाणी असेल, पोषक द्रव्य असेल, ते आपल्या खाली पाझरताना दिसत आहे, म्हणजे की झाडाला ते पोषक द्रव्य मिळत नाही. म्हणजे हे कोणतं वालुकामय माती आपलं चुकीचं आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, चिकन माती जी आहे चिकट असतात मित्रांनो. चिकट असल्या कारणाने काय असते, हे पाणी धरून ठेवते, पाणी धरून ठेवेल तर वनस्पतीला जास्त पाणी सुद्धा होईल, जास्त पाणी असले ते वाढ आपल्या त्या ठिकाणी खुंटताना दिसते. ठीक आहे ना, म्हणून आपल्याला हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. आता काय म्हटलेलं आहे, उत्तर कोणतं असणार आहे मग, लोम माती. कोणतं असणार आहे मित्रांनो, लोम माती हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बघा, हा जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, हे मात्र आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता बघा काय म्हणलेलं आहे, मातीच्या मृदेचा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, मातीच्या मृदेचा उपजाऊ स्थलांतराच्या नुकसानीस रिकामी जागा म्हणतात. याला काय म्हणतात, नुकसानीसने आपण काय म्हणतो, मातीची धूप होणे असं आपण म्हणतो. काय म्हटलेलं आहे बघा, मातीच्या मृदेचा उपजाऊ स्थलांतराच्या नुकसानीस काय म्हणतात. हा जो क्वेश्चन आपला चुकत असेल, ठीक आहे, हा क्वेश्चन 2 क्वेश्चन आपल्या सायन्सच्या संदर्भात नाही आहे. ठीक आहे ना, मी पहिला क्वेश्चन समजू शकतो की हा चुकला असेल. ठीक आहे.
तुम्हाला वालुकामय माती नसेल माहित, चिकन माती नसेल नाही माहित, हे भूगोलमध्ये आपल्याला झालेलं दिसतंय मित्रांनो, बरोबर ना? हे आपल्या भूगोलमध्ये झालेलं दिसतंय. मृदामध्ये वालुकामय माती म्हणजे काय, चिकन माती म्हणजे काय, त्यानुसार सुद्धा भूगोल जरी आपण परफेक्टली केला तर आपला हा क्वेश्चन आपल्याला माती हे क्वेश्चन आपल्याला सुटते, हे दोन्ही क्वेश्चन आपले सुटते. त्या ठिकाणी बघा नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, 77 काय म्हटलेलं आहे, 77 क्वेश्चन जर तुमचा चुकत असेल तर खूप अपमानजनक गोष्ट आहे मित्रांनो. काय म्हटलेलं आहे बघा, मातीची मृदा उपजाऊ स्तरांना नुकसानीस रिकामी जागा म्हणतात, त्याला काय म्हणतात, मातीची धूप होणे म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात, मातीची धूप होणे म्हणतात. हे जरा तुमचं समजणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, मानवाच्या शरीरामध्ये पाण्याचे संतुलन नियंत्रण काय म्हणलेलं आहे, जे आपल्या मानवाचं शरीर आहे, आपलं जे शरीर आहे यामध्ये पाण्याचं संतुलन आणि नियंत्रण ठेवण्याचे कार्य ते करत आहे असं विधान आहे. ठीक आहे ना. नंतर काय म्हणलेलं आहे, रक्तातील क्षारांचे प्रमाणावर नियंत्रण, जे आपल्या रक्तामध्ये जे आपल्या क्षार पाहायला मिळते त्या क्षारांवर नियंत्रण सुद्धा ठेवण्याचे कार्य हे अवयव करते. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, रक्ताच्या सामूचे पीएच नियंत्रण. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला विधान करताना दिसते. 3 विधानापैकी असं वाटत असेल तुम्हाला की 3 विधान आपले 3 विधान दिलेले आहे, पण 3 विधानापैकी आपल्याला एक पण विधानावर आपल्याला डोकं लागलेलं नाही, लाईट लागलेली नाही की याचं उत्तर आपलं काय असेल. नेक्स्ट बघा, फक्त एका विधानावरून आपल्याला याचं उत्तर निघू शकते. ते विधान बघा आता समोर आहे, टाकाऊ पदार्थाचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन करणे. काय म्हटलेलं आता या ठिकाणी इथं लक्षात द्या, काय म्हटलेलं आहे, उत्सर्जन करणे म्हटलेलं. उत्सर्जन म्हणजे शरीराच्या बाहेर टाकणे. आता बघा शरीराच्या बाहेर त्वचा पण टाकते, त्वचा फक्त शरीराच्या बाहेर काय टाकते, आपल्याला घाम टाकतो, क्षार टाकते, ठिकाणी पाणी टाकते. ठीक आहे, म्हणून टाकाऊ पदार्थ टाकणार आहे काय, टाकाऊ पदार्थ ते टाकणार नाहीये. विधान कर, लहान आतडे सुद्धा आपले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकते, पण हे या ठिकाणी बघा प्राण्यांचे नियंत्रण झालेले आहे, रक्ताच्या सामूचे नियंत्रण हे सुद्धा हे करताना दिसत नाही आहे. यकृत काय करते, अन्नाचं पचन करते. यकृत काय करते, अन्नाचं पचन करते. म्हणजे हे तिन्ही विधान आपल्याला चुकीचे आहे. मग आपलं कोणतं उरलेलं आता, मूत्रपिंड उरलेलं आहे मित्रांनो, बरोबर आहे ना. म्हणजे बघा फक्त या एका स्टेटमेंट मध्येच आपल्याला सर्व आपल्याला उत्तर आपल्याला येताना दिसत आहे. कोणत्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे जे विधान विचारलेलं बघा, पदार्थाचे वहन व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जनाचे कार्य, या विधानामध्ये आपल्याला सर्व काही आपल्याला दिसत आहे मित्रांनो केलेलं, बरोबर आहे ना. म्हणून याचं उत्तर कोणतं असणार आपल्याला, मूत्रपिंड हे आपलं याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, जीवनसत्व विषयी विचारलेला आहे मित्रांनो. मी पहिलेच म्हटलं तुम्हाला जीवनसत्व तुम्ही करून जासाल, बरोबर आहे ना. जीवनसत्व तुम्ही करून जासाल, या ठिकाणी जीवनसत्वावर तुमचा प्रश्न चुकला असेल. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो जीवनसत्वावरले, बरोबर आहे ना. आता बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्रव्य आहेत. हे तुम्ही फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, AD. कोणता सांगितला होता मी, ADEK. ADEK हे जे जीवनसत्व आहे, हे जीवनसत्व कशामध्ये विघटताना दिसत आहे, आपल्याला मेदामध्ये विघटताना दिसत आहे. कशामध्ये आपल्या विघटताना दिसत आहे, मेदामध्ये विघटताना दिसत आहे. मग आपलं क्वेश्चन कोणतं उरलेलं आहे फक्त मित्रांनो, B आणि C यामध्ये आहे का, B आणि C हे आपलं विधान आहे जे की आपल्याला पाण्यामध्ये विघटताना दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 बघा, A आणि D बघा, A आणि D हे आपल्या कशामध्ये विघटतात, मेदामध्ये विघटतात. त्यानंतर B आणि C हे आपल्या पाण्यामध्ये विघटतात. E आणि K आपल्या कुठे विघटताना दिसत, आपल्या मेदामध्ये विघटताना दिसत आहे. हे जे आहे ADEK हे तुम्ही स्टेटमेंट जरा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे की आपल्या मेदामध्ये विघटताना दिसत आहे, मेदामध्ये विघटताना दिसत आहे मित्रांनो, बरोबर ना. त्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता लास्ट वाला क्वेश्चन आहे आपल्याला, तो म्हणजे की बघा लास्ट वाला प्रश्न काय म्हणते आपल्याला, काय म्हणते, प्रमस्तिष्क मेरू द्रव्य हा मेंदूच्या पोकळीतील कोराइड फ्लॅप्स मध्ये तयार झालेला व सब ॲक्टिनाइट पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जूच्या सभोवती फिरणारा द्रव्य पदार्थ आहे. हे बरोबर आहे, द्रव्य पदार्थ आहे. याबाबत खालील विधाने विचारात घ्या. या पदार्थाबाबत जे आपल्याला विधाने विचारात घ्यायची आहे. आता बघा, आता पहिलं विधान काय म्हटलेलं आहे, मेंदूला प्राणवायू पुरवण्याचे माध्यम आहे, बरोबर आहे. या ठिकाणी त्या मेंदूला प्राणवायू पुरवण्याचे माध्यम सुद्धा आपण ते करताना दिसत आहे, म्हणजे आपलं विधान A हे आपलं बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेण्याचे सुद्धा कार्य करते, म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 2
बी हे सुद्धा आपलं बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, तो मेंदूला पोषण पुरवतो. काय म्हटलेलं आहे, तो मेंदूला काय पुरवतो, पोषण पुरवण्याचे कार्य करते. हे सुद्धा विधान आपलं बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, तो मेंदू मज्जावृद्धीसाठी अपघातबंधक म्हणून कार्य करतो. हे विधान सुद्धा आपलं बरोबर आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे मित्रांनो, आता चारही ऑप्शन आपलं बरोबर आपल्याला दिसत आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे, अ आणि ब आपल्या चारही ऑप्शन पाहिजे, फक्त ड हे सुद्धा नाही. फक्त आपला उत्तर कोणतं असणार, आपल्याला ऑप्शन नंबर 3 अ ब आणि क आपल्याला विधान बरोबर विचारलं होतं. या कारणाला ऑप्शन नंबर कोणता असणार आपल्याला मित्रांनो 3. बघा मित्रांनो, आपण सायन्सच्या संदर्भामध्ये आपण जो काही डाटाबेस बघितलेला आहे या ठिकाणी, बरोबर ना, हे आपली संभाव्य उत्तर तालिका आपण म्हणू शकतो. कारण की आयोग या ठिकाणी कोणकोणत्या प्रश्नाचे कशा प्रकारे उत्तर देईल हे आपल्याला नुकतं सुद्धा आपल्याला माहित नाही. ठीक आहे ना. त्यानंतर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.